श्री स्वामी समर्थ. तर आज आहे रविवार आणि मी इथे फक्त 10 मिनिटांमध्ये ही मिठाई बनवून तयार केलेली आहे. बराच वेळेस आपल्याला जेवणानंतर थंड खाण्याची इच्छा होते, त्यावेळेस ही मिठाई तुम्ही ट्राय करू शकता. मी आता 8-9 काजू घेतलेले आहेत, 8-9 बदाम घेतलेले आहेत आणि त्यांना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे आणि 2 चमचे टाकलेले आहे पिठी साखर आणि बघा थोडासा पनीरचा तुकडा टाकलेला आहे. पनीर जर जास्त पडलं तर हे मिश्रण पातळ होईल म्हणून पनीर कमीच घालायचं. 1 चमचा वेलची पूड टाकली आणि मिक्सरला फिरवून घेतलं. आता हे फिरवल्यानंतर जर तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकाल तर ते बारीक होणार नाही, म्हणून काय टाकायचं आहे ते तुम्ही सुरुवातीलाच टाका. आता फक्त कलर येण्यासाठी 2 थेंब मी हिरवा कलर टाकला आणि मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. बघा याप्रमाणे एकदम असं चिवट झालेलं आहे, परंतु याची टेस्ट खूप छान आलेली आहे. तुम्ही याच्यामध्ये पिस्ता घालू शकता, अक्रोड घालू शकता. माझ्याजवळ काजू बदामच होते त्याच्यामुळे मी तेच टाकलेलं आहे. आता एका बाउलमध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आणि याचे आपण आता बॉल बनवून घेणार आहोत. मी हे हिरवा कलर फक्त मिठाईला कलर देण्यासाठी केलेला आहे. मला जेवल्यानंतर गोड खायला खूप आवडतं, त्याच्यामुळे मी अशा वेगवेगळ्या डिशेस ट्राय करत असते आणि त्या देखील झटपट होणाऱ्या डिशेस मी बनवत असते. तर बघा इथे मी 5 बॉल बनवून घेतलेले आहेत. हाताला तेल किंवा तूप लावून बॉल बनवायचे, म्हणजे मिश्रण हाताला चिपकणार नाही. आता एका बाउलमध्ये मी फ्रेश क्रीम घेतलेली आहे. आज सकाळी दूध संपलं त्याच्यावरचीच मी ही 2 चमचे क्रीम म्हणजे साय घेतलेली आहे. तुम्ही क्रीम वापरू शकता. तर मी इथे साय घेतलेली आहे आणि तिला असं फेटून घ्यायचं, म्हणजे त्यातील ज्या गाठी असतात त्या मोडायच्या आणि बघा याप्रमाणे. आणि याच्यामध्ये आता आपण टाकून घेणार आहोत पिठी साखर आणि दूध. तर इथे अर्धा कप दूध टाकलेलं आहे. साय देखील थंड आहे आणि दूध देखील थंडच वापरायचं आहे, कारण थंडच मिठाई छान लागते. आता 2 चमचे मी याच्यामध्ये पिठी साखर घातली. तुम्हाला जर जाडी साखर टाकायची असेल 10 मिनटं आधी साखर टाकून ठेवा, म्हणजे साखर त्याच्यामध्ये मिक्स होईल. आता मी इथे 5-6 ब्रेड घेतलेले आहेत. जेवढे बॉल बनवलेले आहेत तेवढेच ब्रेड घ्यायचे आणि ब्रेडचे काठ इथे काढून घ्यायचे. आता असं एक एक काठ काढत बसण्यापेक्षा मी काय करते, सगळेच ब्रेड पकडते आणि एकदम त्यांना कापते. कारण घरामध्ये खूप कामं असतात, तुम्हाला काय आणि मला काय, कामांची कमी नसते. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस घाईच असते. तुमच्याप्रमाणे मला देखील खूपच घाई असते आणि त्याच्यामुळेच मी अशा इन्स्टंट रेसिपी बनवत असते. तर इथे ब्रेडचे काठं काढून घेतलेले आहेत आणि याचे तुम्ही ब्रेड क्रम्स करू शकता किंवा असे चहामध्ये बुडवून खाल्ले तरी चांगले लागतात. आता इथे ज्या दुधामध्ये आपण साखर मिक्स केली होती ते घेतलं आणि हे बॉल बनवलेले देखील घेतलेले आहेत. आणि बघा एकदम थंड असं ते दूध आहे. वाटलं तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून घेतलं तरी चालेल. आता तुम्ही 2 प्रकारे बॉल बनवू शकता. जर तुम्हाला हात भरवायचे नसतील तर असं थोडं थोडं ब्रेडवरती दूध घालायचं आणि त्याच्यामध्ये हा बॉल ठेवायचा आणि याचा फक्त आपल्याला लाडू वळायचा आहे. असा हलक्या हाताने लाडू वळायचा, नाहीतर ब्रेड ओला असल्यामुळे ब्रेड तुटतो. एकदम हलक्या हाताने, म्हणजे त्यातील दूध बाहेर येणार नाही. आता याला जास्त प्रेस करायचंच नाही. मला देखील वाटलं नव्हतं की ही मिठाई चांगली लागेल, पण मी ट्राय करून बघितलं आणि मला आवडली, म्हणून मी ही रेसिपी शेअर केलेली आहे. मला जर रेसिपी आवडली नाही तर मी ती रेसिपी शेअर करत नाही, डिलीट करून टाकते. आता बघा दुसरा ब्रेड मी डायरेक्ट दुधामध्ये बुडवला. त्याच्यामध्ये आपण बनवलेला तो बॉल ठेवायचा आणि असा लाडू वळून घ्यायचा, पण त्यातील दूध काढून टाकायचं, नाहीतर मग लाडू होणार नाही. थोडासा प्रेस करायचा आणि त्यातील दूध गाळून घ्यायचं. आता 5 लाडू बनवून घेतलेले आहेत. आणि इथे तुम्हाला वाटत असेल की लाईट कमी जास्त का होते, तर बाहेर खूप चालू आहे पाऊस आणि माझ्या मोबाईलचा कॅमेरा झालेला आहे खराब, त्याच्यामुळे व्यवस्थित दिसत नाही. तर मागे मुलगी बल्ब पकडून उभी आहे, ती देखील नंतर निघून गेली. मी तो बल्ब कसा तरी किचन वाट्यावरती ठेवला आणि इथे रेसिपी शूट केलेली आहे. तर काय गोंधळ झाला नंतर ते देखील तुम्हाला शेवटी दाखवते. आता या बॉलवरती आपण जे उरलेलं दूध आहे ते टाकून घेऊयात, कारण की लाडू बांधताना त्यातील दूध आपण काढून घेतलं होतं. आता याच्यावरती दूध टाकलं म्हणजे आतपर्यंत दूध मुरेल आणि जी मिठाई आहे ती जबरदस्त लागेल. आता मिठाईला लूक येण्यासाठी माझ्याजवळ इथे चांदीचं वर्क आहे, सिल्वर वर्क, जे आपण केकला लावतो तेच मी इथे थोडे थोडे तुकडे लावून घेतलेले आहेत. आणि तुम्ही साईडला बघितलं असेल की सगळीकडून मी वायरी लावलेला आहे, कसा तरी बल्ब ॲडजस्ट केलेला आहे. PUPच्या फ्लॅटमध्ये होल्डर वगैरे नसतं, त्याच्यामुळे बल्ब लावायला खरंच खूप प्रॉब्लेम येतो आणि माझ्याजवळ रिंग लाईट देखील नाही, त्याच्यामुळे खूपच कुटाणा झाला. आता याच्यावरती तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आणि आपली इन्स्टंट मिठाई तयार झालेली आहे. तुम्हाला मिठाईचा लूक बघून वाटतंय का की ही मिठाई
आपण ब्रेडपासून बनवलेली आहे आणि ते देखील 10 मिनटामध्ये. तर हो, मी नंतर दुधामध्ये केसर टाकलं होतं, कारण की हळूहळू मग त्या केसरला कलर चढेल आणि या मिठाईचा कलर थोडासा ऑरेंज होईल आणि आणखी सुंदर दिसेल म्हणून. तर बघा, अशी आपली इथे इन्स्टंट मिठाई तयार झालेली आहे आणि याचा टेस्ट खरंच खूप छान आलेली होती. नक्की ट्राय करून बघा. आणि आता तुम्हाला सांगते की इथे बल्ब लावलेला होता आणि सारखाच तो बल्ब पडत होता. तर मी इथे छोटीशी क्लिप शेअर केलेली आहे. मी फक्त छोटासा जो ट्रायपॉड येतो 130 रुपयावाला त्याच्यावरतीच मोबाईल लावते, पण त्याला देखील माझा हात लागला आणि बघा मी साईडला लाईट लावलेली आहे, तर ती लाईट देखील सारखी पडत होती. आता इथे फक्त एकाच ठिकाणी मला पिन लावण्याचं कनेक्शन आहे. तिथे मी बल्बची पिन लावली, परंतु बल्ब ठेवायला जागा नव्हती, तर मी साईडलाच ठेवली. मुलगी बल्ब हातामध्ये धरून बराच वेळ उभी होती, नंतर ती देखील निघून गेली. तर इथे 10 मिनटाच्या रेसिपीसाठी मला जवळपास पाऊण तास लागला. तर असं होतच असतं, जुगाड हा करावाच लागतो. तर रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.